इंस्टाग्रामवरील एका पॉडकास्ट रीलमध्ये पैगंबर हजरत मुहम्मद साहेब यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी विधाने करण्यात आल्याचा आरोप करत शिरपूर येथील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधिताविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार दिनांक 19 जून रोजी प्रसारित झालेल्या एका इंस्टाग्राम पॉडकास्ट रीलमध्ये नाझिया इलाही खान यांनी सूत्रसंचालक दिव्या सिंग यांच्यासोबत संवाद साधताना पैगंबर मुहम्मद साहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधाने केल्याचा आरोप करण्यात आलाय। सदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच सदर प्रकरणामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून संबंधित आक्षेपार्ह रील तातडीने हटविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनासोबत संबंधित रीलची लिंक अथवा स्क्रीनशॉट तसेच ओळखपत्राची प्रत जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले। या निवेदनात देण्यासाठी मुस्लिम समाजातील मौलाना तसेच नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी शिरपूर शहरातील तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, माननीय प्रांत अधिकारी साहेब आणि आत्ता माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। या निवेदनमध्ये आम्ही जे 19/6/2026 रोजी इंस्टाग्राम पॉडकास्टवर रीलद्वारे पैगंबर मुहम्मद साहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह व अपमानजनक विधाने केल्याबद्दल नाझिया खान हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावे। सदर कृत्य हे अति गंभीर आहे आणि मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेले आहेत। कारण आमचे सर्वोच्च सर्व काही हे मोहम्मद पैगंबर आहेत। त्यांच्यावरती कोणी आक्षेपार्ह विधाने किंवा अपमानजनक विधाने केली तर हे मुस्लिम समाजात सहन होणारी गोष्ट नाही आणि ते जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण करण्याची ही कोणी नाझिया म्हणून आहे ती हे पूर्ण भारतात असं विष पसरवते। तिचा आम्ही निषेध म्हणून आज निवेदन देण्यात आलेलो आहोत। तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून सर्व भारतातून हे निषेधपत्र संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येते। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शिरपूर येथेही हे निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो आहोत। याच्यात सर्व मुस्लिम समाजाचे लोक सामील आहेत।